90 वर्षाच्या बाबांना पोरं म्हणत होते गावातले, बाबा अगर आपको लाला देखना है तो आपको शृंगार करनो पडेगो. 90 वर्षाच्या वयात तुम्हाला शृंगार करावा लागल. नंद बाबांनी शृंगार केला, मस्त नवरत्नांचा हार पुन्हा घातला, नवा पितांबर नेसला, पगडी बांधली. आता कसे तरी चालत होते. पुरा बोलू नका रे, ए पुराव. नंद बाबा कसे तरी चालत होते. पुन्हा पोरांनी हात धरला, नंद बाबा अगर लाला देखना है तो नचनो पडेगो. किती वर्षाच्या वयात? 90 वर्षाच्या वयात नंद बाबांना नाचायला सांगत होते पोरं. आणि नंद बाबा नाचले सुद्धा. 90 वर्षाच्या वयात नाचले. कोणासाठी नाचले? पोरासाठी, देवासाठी नाचले. जर भगवंतासाठी देवाचा बाप नाचतो, मग आपण नाचलो यात काही नवीन आहे का? बरोबर आहे की नाही? नाचलं पाहिजे. देवाच्या साठी नाचायचं असेल तर नाचलं पाहिजे. आणि मी नाचत राहतो. माझं स्वतःचं तत्व आहे. मी तर सुरुवातीला सांगितलं, मला कोण काय म्हणतं मला जगाशी घेणं देणंच नाही. मला एवढं माहिती आहे, मी माझ्या भगवंतासाठी राधेचा शृंगार करतो, माझ्या भगवंताला रिझवण्यासाठी सगळं काही करतो. तुम्हाला कीर्तन पटो अगर नको पटो. अजून सांगतो, भगवंतासाठी जर तुम्ही केलंत ना, आणि जर साधारण लोकांनी म्हणजे तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवानं जरी तुम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला, तो तेवढ्या पुरतं बदनाम करू शकतो. पर सांगू का, बदनामी का फल क्या पाया है, बदनामी का फल क्या पाया है, ये मैं जानू या वो जाने, मोहन से दिल क्यों लगाया है, ये मैं जानू या वो जाने. भगवंताशी जर नातं जोडायचं असेल तर लोक काय म्हणतात तो विचार डोक्यातून काढून टाका. कारण जोपर्यंत तुमचं नाव नसतं तोपर्यंत तुम्हाला कोणी ओळखत नाही, म्हणून बदनामीचा विषयच नाही. बदनाम वही होता है जिनका नाम होता है. क्या बात है, क्या बात है. जर भगवंताशी नातं जोडायचं असेल तर या गोष्टीला अजिबात घाबरायचं नाही बाबा. कदाचित तुम्हाला मला काय सांगायचे तुमच्या लक्षात येत असेल थोडं बहुत. कारण माझ्या मागाली लागली होती बा लोक. पण माझं चॅलेंज आहे, माझं फक्त देवासाठी नाचणं सापडेल. दुसरा एक गुन्हा सिद्ध करा. दुसरा सगळ्यांना चॅलेंज आहे माझं, महाराष्ट्रभराच्या लोकांना. दुसऱ्या गुन्ह्यामध्ये रविकिरण महाराजांना सापडवून दाखवा. एका गुन्ह्याची 1 लाख रुपये दंड भरतो. एका गुन्ह्याची 1 लाख रुपये दंड भरतो. 12 महिना काहीच काम करू नका, फक्त आपल्या चुक्या शोधत बसा. 12 लाख रुपये कमवा. पण माझं नाचण्याशिवाय दुसरं काही सापडणारच नाही. आणि मी नाचतो पण तर देवासाठीच नाचतो. बाकी दुसऱ्या रिकाम्या जागेवर जायला वेळच कुठे भेटतोय आपल्याला. आणि मी नाचत राहीन देवासाठीच. क्योंकि आमच्या संतांचे प्रमाण आहे, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि माझ्या जगाच्या मालकानं नाचावं. किती नाचावं बाबा? नाचता नाचता देवाचा पितांबर सुटला तरी भान नव्हतं. एवढा वेळा होऊन नाचत होता. मग आपण नाचलो तर काय नवीन आहे? भागवतात चिंतन आलेला. नंद बाबा स्वतः नाचत होते भगवंताला बघण्यासाठी. आणि भगवंताला नाचणं ही भक्ती पण प्रिय आहे. वृंदावन मध्ये ना ग्रंथ पाठ झाले, याला महत्व नाही. पाठ करू नका असं म्हणत नाही बरं, नाहीतर बाकीचे लोक वेगळंच अर्थ काढतील. पाठ आपण जरुरी, पण वृंदावन मध्ये तुमचा अभ्यास किती, तुमचे ग्रंथ किती पाठांतर, त्याच्यापेक्षा तुमची भक्ती कशी याला किंमत आहे. कारण मला वाटतं की शबरी मातेनं काही जास्त ग्रंथ वाचले नसतील, पण भाव चांगले होते म्हणून देव भेटला. विठ्ठल विठ्ठल. आता चर्चा हळूहळू गोकुळात होते. गोकुळात चर्चा होत्या. गोपिका एकमेकांशी संवाद साधतात. घडलंय काय? हे गवळण गवळण पुत्र झाला यशोदेला
वा वा वा. ही चांदन चांदन झाली रात. माझ्याकडनं पण या चुका होतात. मी तुम्हाला सपोर्ट करतो या गोष्टीसाठी, कारण मी या मताचा आहे. कदाचित माझं वृंदावन तर राहण्याचं वातावरण आहे, म्हणून आम्ही ना चालीपेक्षा भावला महत्त्व देतो. चाल कोणची त्याच्यापेक्षा तुमचे भाव काय आहेत म्हणायचे याला महत्त्व आहे. हो, आणि भाव चांगला असला की देव भेटतो. आणि प्रत्येक हिंदी चाली वाईट नसतात. जर चाल आवडली ना त्याच्यातून आम्ही भजनं काढतो. आता आमच्याकडे एक गाणं जोरात चालू आहे, तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही. ते एक आमच्याकडे एक गाणं चालू आहे, ते आयराणी गाणं आहे. हे धोकेबाज संग रे रे धोकेबाज वै गे. तुमच्याकडे पण समजत नसेल पण ऐकत असतात. समजतं काय बाबू? म्हणजे आमच्यापेक्षा पुढे येतं तुम्ही. आणि त्याचं हिंदी गाणं आहे, धोकेबाजो मेरे रे के धोकेबाज बन गए. जर चाल ती आहे ना, आयराणी गाणं असेल, हिंदी गाणं असेल, भैया गाण्याचे बोल बदलून टाकायचे. आपण याच्या प्रतीचे भगवंता प्रतीचे भाव ठेवायचे. काय? हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मैं दीवानी हो गई. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तेरे प्यार में काना दीवानी हो गई, मैं मस्तानी हो गई, दीवानी हो गई, मैं मस्तानी हो गई. तेरे वास्ते मैं खाना घर छोड़ा गई, तेरे वास्ते मैं खाना घर छोड़ा गई, तेरे वास्ते मैं खाना घर छोड़ा गई, तेरे वास्ते मैं घर छोड़ा गई. भाव चांगले ठेवायचे हो. चाल कसली का अशी ना. हा, मला जरी ह्या तुमच्या मराठी गाण्यांवर हिंदी गाण्यांवर सांगायला लावलं का मी सगळे भजनं म्हणून टाकेल. अजून ते मागे कोणचं गाणं आलं तो बाबाजी, ला 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 ला. कसलं होतं ते? कोणचं गाणं होतं? मी इंदुरकर बाबांसारखं तुम्हाला फसवणार नाही, मला फक्त आठवण द्या. या कृष्णाची कानाची कानाची खोडबाई मोडायची, या कृष्णाची कानाची कानाची खोडबाई मोडायची. इचुदीला लागोरी त्याला नाही सोडायची, त्याच्या मायला लागोरी त्याला. हा, शोधत राहतो मी, सापडत राहतो. नंदबाबांना मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, ही चर्चा चालू होती गोपिकांमध्ये. आमच्या बाबांनी गोड प्रमाण घेतलं. गवडण म्हणती गवडणीला पुत्र झाला यशोदेला. आता चर्चा झाली या गोकुळामध्ये. भगवंत जन्माला आला, यशोदेला मुलगा झाला. यशोदेला मुलगा झाल्याच्या नंतर मग इकडे आता गोकुळातलं वातावरण काय ते महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या. होत कृष्णाचा अवतार, होत कृष्णाचा अवतार, Oh
कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. मग आनंद साजरा करायची पद्धत कशी होती गोकुळामध्ये? आता आपल्याकडे कशी पद्धत आहे? मुलग जन्माला आल्याच्या नंतर, पोरं जन्माला आल्याच्या नंतर आपणही उत्सव साजरा करतो. काही काही बाप तर पार्ट्या देतात. तुमच्याकडे पण करतात का तसलं? करतात का? हा, काही काही तर अजून आमच्याकडे तर असे पण आहेत, तमाशा आणतात पोरग झाल्याच्या नंतर. तुमच्याकडे पण आहे ते? नाही ना? आणू नका बरं. हा, पोरग झाल्याच्या नंतर जर त्याच्या बारशाला तमाशा आणला ना, मग नंतर तो लग्न झाल्याच्या नंतर तमाशाच करतो. आपल्याच घरातून आपले भांडे काढून बाहेर फेकतो तो. हा, तुम्ही लोकांना तमाशा दाखवलेला असतं त्याच्यासाठी, म्हणून तो लोकांना तुमचा तमाशा दाखवतो. मुलगा झाल्याच्या नंतर आनंद उत्सव साजरा कसा करायचा ती पद्धत जर शिकायची असेल तर ती गोकुळामधनं शिकायला भेटते. आणि महाराज तेही सांगतात अभंगाच्या ती सदानाम वाचे 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 काती प्रेम आनंद आनंद, एकीकडे दृष्टीला चटकाप सुटला. इकडे आनंद उत्सव साजरा करत असताना कसा केला गेला? सदा नामवाचे गाती प्रेमी आनंदे नाचती. साधकांनी तुकोबारायांना क्वेश्चन केला, काहू महाराज, भगवंत जन्माला आल्याच्या नंतर गोकुळामध्ये जो आनंद उत्सव साजरा केला गेला, तुम्ही म्हणतात गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी, नाही का? गुड्या उभारली, तोरणं बांधली, कथा केली, कीर्तन केली, गोपिका नाचल्या. हे इतकं सगळं करायलाच पाहिजे का? आणि जर समजा आम्ही केलं तर केल्याच्या नंतर त्याचा बेनिफिट काय आहे, त्याचा फायदा काय आहे? तर त्याचा फायदा महाराज सांगतात शेवटच्या अभंग. तू कमने हरती दोष, तू कमने हरती दोष, तू कमने हरती दोष, तू कमने हरती नाचलात, गायन केलं, भगवंताचं नामचिंतन केलं तर त्याचा बेनिफिट तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष. जर भगवंताचं गुणगान तुम्ही आनंदाने गायलात तर तुमचा दोष नाहीसा होतो, असं तुकोबाराय या अभंगातून सांगतात. वाजले असतील 12. आता मोजून 5-10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. फक्त भगवंताचं धावतं जर आपण थोड्या सांगूयात.
आणि कार्यक्रमाची सांगता. पर तत्पूर्वी सगळ्यांनी अंतकरणापासून काय करायचंय, जर का तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती गोष, जर आनंदाने जय घोष केल्याच्या नंतर आपले दोष नाहीसे होत असतील तर आता आपण काल्याच्या कीर्तनात बसलोय. 7 दिवस तुम्ही चिंतन ऐकलेलं आहे, आज 8वा काल्याचं कीर्तन. आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाचा धावा करायचा आहे, देवाचं भजन गायचंय, म्हणजे आपले सुद्धा दोष नाहीसे होतील. नाहीसे करून घ्यायचे असतील दोष तर आपण सर्वांनी भजन गायचंय अंतकरणापासून टाळी वाजवून. विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार. हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय जय 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 विठोबार कुमार जय विठोबार कुमार. हरि जय जय हरि जय जय हरि जय विठोबार कुमार. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमार. विठोबार कुमार 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 सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायलं, खरं सांगा, शपथ आहे तुम्हाला, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणलं, बरं विठोब रुक, मग कोणी कोणी म्हणलं. हे दादा बोलू नका, हे राजू. अरे देवाचं भजन गायला सांगितलं होतं, जर आपले दोष नाहीसे करून घ्यायचे असेल तर भगवंताचं नामचिंतन करा म्हणलो होतो. देवाच्या नामचिंतनाची ताकद खूप वेगळी आहे, म्हणून आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर आमच्या महाराज मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणायला पाहिजे. आता फोडायचंय का दही अंडी? नाही, थोडं 5 मिनिटं थांबले तर चालेल ना? बरं, नाही तुम्ही येऊन उभे राहिले, मला असं वाटलं की आता बसून घ्या मग थोडं, नाही तर साईडला थांबून घ्या, घ्या साईडला थांबून. भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे, कारण त्याच्या नामाची ताकद अशी आहे. आमचे संत स्तुती करत असताना सांगतात ना, नामाची ताकद अशी आहे ना, म्हणून आपण नाम घेतलं पाहिजे. काय ताकद आहे नामाची? हे नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम
खराब झालाय बाबा. तुम्ही सगळे लोक मला वागून घेत आहेत हे महत्वाचं आहे. माझा घसा कामातून गेलेला आहे. सगळ्यांनी भजन गायचं नाही. ते याच्यानंतर कीर्तनात बसल्याच्या नंतर आमच्या महाराज मंडळी टाळ वाजवतात, तुम्ही टाळी वाजवायची. आणि जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणतात तुम्ही सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. खरं संकीर्तन म्हणजे हातानं टाळी मुखानं नामचिंतन, ते खरं संकीर्तन. आम्ही अभंग घेतो त्याच्यावर ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो, हा भाग वेगळा आहे. पण खरं संकीर्तन म्हणजे कीर्तनात बसल्याच्या नंतर टाळी वाजून भजन झालं पाहिजे, ते खरं संकीर्तन आहे. सर्वांनी टाळी वाजून भजन करायचं याच्यानंतर. हा हो. भगवंताचा जन्म झालेला. आता भगवंताचा जन्म झाला, लेकराला मायचं काम आहे शृंगार करणं. भगवंताला म्हणजे कन्हैयाला आता यशोदा मैया शृंगार करवते. शृंगार करत असताना पहिला शृंगार सांगेल. भगवंताच्या डोक्याला पहिलं मोरपीस लावलं. मोरपीस कृष्ण भगवंत का धारण करतात काय सांगता येईल का? हे बघू, शांत बसा ना रे, बोलू नका ना. भगवंत मोरपीस का धारण करतात डोक्यावर? वेळ कमी आहे, शॉर्टकट सांगून जाईल. महत्वाचे पॉइंट. भगवंत मोरपीस का धारण करतात? कारण जेव्हा प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला निघाल्याच्या नंतर एका ठिकाणी सीतामय्याला पाण्याची तहान लागली. सीतामय्याला पाण्याची तहान लागली. सीतामय्या विचार करते, बाई आता जर पाणी नाही भेटलं तर माझा जीव निघतो की काय? प्रभू रामचंद्रांना सांगितलं, स्वामी या क्षणी मला पाणी भेटलं पाहिजे, नाहीतर मी मरेल. लखनजीलाही सांगितलं, लखन भैया जर मला पाणी नाही भेटलं तर मी मरणार आहे, माझा जीव निघेल. लखनभैया प्रभू रामचंद्र दोघं पाणी शोधत होते. पण जेव्हा लखनभैयाकडे आणि प्रभू रामचंद्रांकडे पाणीची मागणी सीतामय्या करत होती, तेव्हा एक पक्षी त्यांची गोष्ट ऐकत होता. त्या पक्षाला राजा म्हणतात. पक्ष्यांचा राजा कोण आहे? मोर राजा. मोर राजानं ऐकलं आणि मोर राजानं ऐकल्याच्या नंतर मोर राजाला वाटलं, जर का जगतजननी सीतामय्या पाण्या वाचून मरत असेल तर आपण काय कामाचे आहेत? मग जर जगतजननी मरत असेल तर आपलं सौंदर्य आणि आपण काय कामाचे आहेत? म्हणून मोर राजे समोर आले. समोर आल्याच्या नंतर थैया थैया नाचायला लागले. आता सीतामय्याचं पूर्ण लक्ष वेधून घेतलं, मोहित करून घेतलं. आणि सीतामय्याच्या लक्षातच नाही राहिलं की मला पाण्याची तहान लागली म्हणून. डोक्यात एकच विचार, बाई ग, मनात एकच विचार, बाई ग काय मोर नाचतोय, काय थैया थैया नाचतोय, किती भारी नाचतोय. विसर पडला पाण्याचा आणि मोर थैया थैया नाचत होता चालत होता. आणि चालत असताना एक एक पिसारा सोडत होता. सीतामय्या ते पिसारे उचलत होती, मोर राजाच्या माग माग चालत होती. बैग मोर काय छान नाचायला, मोर काय छान नाचतोय, मोर काय छान नाचतोय. माग चालत होती, सोडलेले पिसारे उचलत होती. मोर राजानं बरोबर पाण्याच्या तलावापर्यंत आणून सोडलं. सोडल्याच्या नंतर बघितलं की पाण्याचा तलाव आहे. मग सीतामय्याच्या लक्षात आलं, मी पाण्या वाचून मरणार होती, बाई बरं झालं पाणी दिसलं. हातात जमा झालेले सगळे पिसारे फेकले आणि फेकल्याच्या नंतर त्या पिसाऱ्यांवर पाय देऊन पाणी प्यायला चालल्या गेल्या सीतामय्या. मोर राजानं बघितलं आणि एकांत मध्ये बसून रडत होते. अरे नाराज झाले. सीतामय्या पाण्या वाचून मरणार होत्या, मी माझा स्वतःचा सौंदर्याचा विचार नाही केला. जर का जगतजननी सीतामय्या पाण्या वाचून मरत असेल तर मी काय कामाचा, माझं सौंदर्य काय कामाचं? मी थैया थैया नाचलो. नुसता नाचला नाही तर मी एक एक पिसारा सोडत गेलो, माझी सुंदरता कमी करत गेलो. कारण मोर हा पिसाऱ्यांमुळे सुंदर दिसतो ना. एक एक पिसारा सोडत गेलो आणि सीतामय्या उचलत माझ्या मागं आल्या. फक्त एवढाच हेतू होता की पाण्याचा विसर पडावा, जोपर्यंत पाणी भेटत नाही. आणि पाण्याच्या तलावापर्यंत आणलं. सीतामय्याच्या लक्षात आलं पाणी दिसतंय. सीतामय्यानं माझा सौंदर्याचा थोडाही विचार नाही केला, जमिनीवर फेकलं. अरे नुसतं फेकलं नाही, त्या पिसाऱ्यांवर पाय देऊन चालल्या गेल्या जगतजननी सीतामय्या. म्हणजे माझ्या सौंदर्याचा काही विचारच नाही केला. तिकडनं प्रभू रामचंद्र फिरून आल्याच्या नंतर सगळी हकीकत डोळ्याच्या समोर दिसली. जगाचा मालक आहे तो, जादूगर आहे, त्याला करायचं असतं, कळतंय सगळं. मोरराजा नाराज होते, बसलेले दिसले. मोरराजा नाराज आहेत. मोरराजांना सांगितलं, राजे तुमचं नाराज व्हायचं कारण काय? म्हणले, देवा जगतजननी सीतामय्या तुम्हाला सांगत होती, जर मला या क्षणी पाणी नाही भेटलं तर मी मरणार आहे. जर जगतजननी सीतामय्या मरत असेल पाण्यासाठी तर मी काय कामाचा, माझं सौंदर्य काय कामाचं? म्हणून मी सीतामय्याच्या समोर थैया थैया नाचलो. नुसता नाचला नाही, मग नुसता नाचलो नाही तर मी माझा सौंदर्याचा विचार केला नाही. एक एक पिसारा सोडत गेलो. सीतामय्या ती पिसारे उचलत होती, माझ्या मागं मागं येत होती. पाण्याच्या तलावापर्यंत मी सीतामय्याला सोडल्या. पण सीतामय्यानं जेव्हा पाण्याचा तलाव बघितला, माझा सौंदर्याचा थोडाही विचार न करता जमिनीवर फेकलं, पाय देऊन चालल्या गेला. म्हणजे ज्या सौंदर्यामुळे सीतामय्याचा जीव वाचला त्याचा काही विचारच केला नाही. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, या जन्मामध्ये
तुमच्या सौंदर्यानं माझ्या बायकोचा जीव वाचवला आणि माझ्या बायकोनं तरी सुद्धा तुमच्या सौंदर्याचा अपमान केलाय ना, काळजी करू नका. या जन्मामध्ये माझी पत्नी तुमचा सौंदर्याचा अपमान करत्या, पुढच्या जन्मामध्ये मी तुम्हाला डोक्यावर धारण करेन. म्हणून कृष्ण भगवंत मोर पिसारा लावतात. प्रत्येक शृंगाराच्या मागे कारण आहे. सीतामैयानं शृंगार दिला, आता थोडे घरामध्ये रांगायला लागले भगवंत. मग आता रांगायची पद्धत कशी आहे? तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, काना गुडघ्याने गुडघ्याने रांगत, काना गुडघ्याने गुडघ्याने रांगत, काना गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, काना गुडघ्याने पोरग जर का रांगत असताना जर का डाव्या गुडघ्यानं रांगत असन तर समजावं पोरग लई खोडकर निघणार आहे. आपल्या घरातलं जरी असलं तरी डाव्या गुडघ्यानं रांगणारं पोरग गुरुजी लई खोडकर निघतं. माझा भगवंत खोडकरच होता. आता रांगत होता, थोडा चालाया लागला गल्लीमध्ये. कसा? हे देव सावड्या वर्णाचा पोर दिसतो, नंदाचा चाले मलपत मलपत, हो चाले मलपत मलपत, 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 चाले मलपत मलपत. देवाच्या माथे पिंपळ पान, अंगी कस्तुरी लेपन, देव सावड्या वर्णाचा पोर दिसतो नंदाचा, हो सावड्या वर्णाचा पोर दिसतो नंदाचा, चाले मलपत मलपत, 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 चाले मलपत मलपत. आता गल्लीत फिरायला लागले. मग मित्र परिवार वाढलं आणि एकदा एका ठिकाणी प्रसंग असाला. सगळ्या मित्रांना बसवल्याच्या नंतर विचारलं, भैया आपल्या घरच्या गाई म्हशी असल्यावर तुमची तब्येत अशी कशी? म्हणे महाराज देवा कृष्णा, म्हणे काय आमच्या घरच्या गाई म्हशी आहेत, पण आमच्या घरचे लोक सगळं दूध डेअरीला लावतात, सगळं दूध डेअरीला, आणि मग डेअरीला रे म्हण डेअरीला काहीच राहू देत नाही. आमच्या आयराणी भाषा कळते ना तुम्हाला? हा, आमच्या आयराणीकडे एक मन आहे, बादली खंगाय खंगाय पैसा सांगायचा. बाकीचे ना चहाला सुद्धा दूध आणत नाही घरी, बादली धुवूनच चहा बनवून घेतात. तुमच्याकडे नाही ना तसं? बरं आहे राव. माझ्या भगवंतानं दह्या दुधाची चोरी केली. बऱ्याच खोड्या आहेत. कथेमध्ये बसल्याच्या नंतर खोड्यांसाठी पूर्ण एक दिवस जातो तरी संपत नाही गुरुजी. देवाच्या एवढ्या खोड्यात. एका ठिकाणी एक गवडण सांगते ना, तिच्या घरातली परिस्थिती देवानं काय केली होती. हे काल घरी आला माझ्या चोर पावलाने, शेंडीला पतीच्या माझी बांधली गवेनी. काल घरी आला माझ्या चोर पावलाने, शेंडीला पतीच्या माझी बांधली गवेनी. वारी चावट यशोदेचा
एवढ्या खोड्या आता सगळ्या गोपिका यशोदा मैयाला सांगत होत्या, पण बाहेरच्या लोकांनी पोराची खोडी कितीही सांगितली मायला, तर मायला पटतं का ते? एखाद्या गल्लीतली बाई येऊन सांगते तुमचा पोरगा लय आगाऊ आहे, पटतं का ते? अजून घरात येऊन माय म्हणते माझा बरा आहे, तुझ्या लईच नालायक आहे. म्हणजे आपल्यापेक्षा दुसऱ्याचं नालायक आहे. आणि हुशारी जर बघायला गेलं तुझ्या पोरापेक्षा मा पोरग हुशार आहे, माय येते. हो, यशोदा मैयाला पटतच नव्हतं. मग भगवंतानं बाहेरच्या खोड्या जाऊ द्या, आता घरातच खोड्या करायला सुरुवात केली, घरातच चोरी करायला सुरुवात केली. यशोदा मैयानं पकडलं, म्हणलं तू एवढा चोऱ्या करतोय, बाहेर लोक सांगत होते मला पटत नव्हतं, पण आता स्वतःचा अनुभव घेतला की तू घरात जर असं करत असशील तर आता तू घरात ठेवायच्या कामाचा नाही. म्हणले तू काहीतरी कामाला लाग. आणि कोणतीही गोष्ट वेळेवर झाली तर बरे. 12:10 झालेले आहेत. आणि कसं आहे ना, इथं आता प्रसाद पण असेल, आहे ना, प्रसाद पण आहे पूर्ण गावाला. हां, तर बाकीचे लोक म्हणत असतील महाराज लवकर आठ पाहू. जे ऐकणारे होते ते माझ्या आधीच येऊन बसलेले. हां, आणि अजून कालची एकादशी. बाकीचे तर मला म्हणत असतील आवर रे काका. काय नाही, 2-5 मिनिटाच्या वेळेला पूर्ण विराम असेल. माझ्या भगवंतानं सवंगडींना घेऊन गाई चाराया जाऊ. तिथं गेल्याच्या नंतर माझ्या भगवंतानं तिथं काला केला. प्रत्येक सवंगडीला सांगितलं गेलं की बाई या घरून काहीतरी शिदोरी आणायची, जो शिदोरी आणेल त्याला तिथं खायला भेटेल, जो आणणार नाही त्याला भेटणार नाही. म्हणजे जर का स्वतः जगाचा मालक मित्रांना सांगत असेल जर तुम्ही सगळे आणशाल तर इथं काला खाऊ शकतात, अन्यथा काल्याचा प्रसाद तुम्हाला भेटणार नाही. ज्यानं इथं आमच्या काल्याच्या प्रसादामध्ये काहीतरी देणगी टाकली असेल तोच काल्याचा प्रसाद खाऊ शकतो. माझं म्हणणं कळतंय का तुम्हाला? नाहीतरी सगळ्यांनी दिलेलंच असेल. जर भगवंत काल्याचा प्रसाद घेऊ देताना विचारतोय ज्यांनी ज्यांनी घरून शिदोरी आणली असेल त्याला तिथं खायला भेटेल, अन्यथा खायला भेटणार नाही. तिथं एक मित्र असाही होता की ज्याच्याकडनं काहीच आणलं गेलं नव्हतं, तर माझ्या भगवंतानं उठवलं होतं, त्याला खाऊ दिलं नव्हतं. नंतरचा तो कथाभाग वेगळा, कारण आपला विषय पांगेल नाही का. पण आता सगळ्या सवंगडींना जवळ धरून बसले. जिथं माझ्या भगवंतानं काला घेतला, कालाचा प्रसाद सगळ्या सवंगडींना दिला आणि दिल्याच्या नंतर सुद्धा खायची पद्धत सांगितली. भैया अगर ये प्रसाद पा रहे हो, प्रसाद पाने के बाद, मतलब प्रसाद खाल्ल्याच्या नंतर हा हात कुठं धुणारा? सवंगडींनी सांगितलं यमुनेजीच्या डोहामध्ये धुतो. यमुनेजीच्या डोहामध्ये हात धुवू नका म्हणला का? अरे हा काल्याचा प्रसाद आहे. हा काल्याचा प्रसाद फक्त मृत्यू लोकातले लोकच खाऊ शकतात. आणि तुम्ही जर यमुनेजीच्या डोहामध्ये हात धुवायला गेलेत तर देव लोक सुद्धा तिथं माशाच्या रूपात येतील आणि हा काल्याचा प्रसाद घेतील. हा काल्याचा प्रसाद देवांना सुद्धा खायचा अधिकार माझ्या कन्हैयानं नव्हता दिलेला. हा फक्त मृत्यू लोकातले लोकच खाऊ शकतात. यमुनाजीमध्ये जाऊन हात धुवू नका. सवंगडीने सांगितलं जर जमनाजीमध्ये हात धुवायचे नाही, मग आता उष्ट हात करायचं काय? देवांना भेटला नाही पाहिजे, मग या हाताचं काय करायचं का नाही? या अरे म्हणले मागच्या डिपार्टमेंटला पुसलं. शरीरावर एवढी जागा, पण एवढ्या जागेवर बाबा गुरुजी नाही पुसलं. मागेच का पुसायला लावलं? हातावर भगवंत, भुजांवर भगवंत, शरीराच्या प्रत्येक अवयवावर प्रत्येक भगवंत विराजमान. फक्त एकच डिपार्टमेंट आहे, इथं देव राहत नाही.
इथं देव राहत नाही म्हणून पोलीसवाले सुद्धा धरल्याच्या नंतर कुठं मारतात हे त्यांनाही चांगलं माहिती आहे. म्हणजे पोलीसवाले सुद्धा देवाचा अपमान होऊ देत नाही. जिथं देव नाही तिथंच मारतात ते. देवानं सांगितलं मागच्या डिपार्टमेंटला म्हणजे डिंगणार हात पुसून घ्या. म्हणजे तो प्रसाद कोणालाही जाता कामा नये, तो प्रसादाचा अपमान होऊ नये असे नियमाचे पालन लावून दिलं. सगळ्या सवंगडींना तो प्रसाद तिथं खायला भेटला. तोच प्रसादाचा आनंद आता तुम्ही इथं घेणार आहात. आमचे महाराज अभंग गातील. प्रसाद जागेवर मिळेल. फक्त कोणी जागा सोडू नका जोपर्यंत जय विठ्ठल होईपर्यंत. एक काम करूया, ज्या संतांनी आपल्याला निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन गाव. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. शिंके लांबविले रे होतो तिघाचे मेवले तुम्ही वारे दोई गळे मुख पसरून गळे वाहत्या ते दारा झारे दोई त्या कोपरा वारे दोई गळे मुख पसरून गळे कामने हाते दुकान करून वारे दोई गळे मुख पसरून गळे कामने हाते दुकान गुरुरी दे हातुडे दे हातुडे विना लावा विना विना लावा त्याला विना हो विना लावा. कामने हाते दुकान कधी कामे वारे दोई कडे मुग कंठे धरेला कृष्ण मनी अवलाजने प्रकाश पापोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादात क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वर पाय पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हे झाले समाधान तुमचे देखील